असं आहे की मुंबई महानगरपालिकेतर्फे अनेक योजना आणि अनेक त्या ठिकाणी संकल्पना ह्या मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये राबवल्या जातात. त्यापैकी एक सूचनेमध्ये मी त्यांना ते करण्यास सांगितलं की छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल अधिक दाखला हा आपल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात नाही आणि म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य, त्यांनी या देशासाठी केलेला पराक्रम हे आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत त्या ठिकाणी पोचलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे अनेक दाखले या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात आहेत, पण अधिक छत्रपती संभाजी महाराजांबद्दल हे आपल्या विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे. त्यासाठीच एक विशिष्ट तास हा स्वराज्यासाठी, छत्रपती संभाजी महाराजांसाठी आणि अनेक आपले जे मावळे ज्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं, अशा अनेक मावळ्यांबद्दल विशेष पद्धतीनं आणि विस्तृत पद्धतीनं हे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं पाहिजे. असा विशेष तासाचं आयोजन हे मुंबई महानगरपालिकेने आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये करावं. या प्रस्तावावर अध्यक्षांकडनं काय? मला असं वाटतं शिक्षण समितीचे सर्वच सदस्य यासाठी सकारात्मक होते आणि ही वस्तुस्थिती आहे की छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचा इतिहास हा या आपल्या पाठ्यपुस्तकात मला असं वाटतं एका पानापुरता मर्यादित आहे. पण छत्रपती संभाजी महाराजांनी आखलेल्या मोहिमा, त्यांनी लढलेले जे काही आपले लढे आहेत ते सर्व लढ्यांबद्दल विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे. याबद्दल सर्व शिक्षण समितीचे सदस्य, शिक्षण समितीचे अध्यक्ष सकारात्मक होते. नमस्कार, मी योजना ठोके, शिक्षण समिती सदस्य. मी अशी मागणी केली की भारताला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं सर्वोत्कृष्ट संविधान दिलं, जे जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान आहे, त्या संविधानाच्या जनजागृती होण्यासाठी आपण शालेय अभ्यासक्रमामध्ये जर याचं घेतलं संविधान, तर संविधानाची खरी जागृती आपल्या लहान वयातच मुलांकडून होईल. त्याच्यामुळे ही मागणी मी बजेट भाषणात पण केली होती आणि आज परत एकदा अध्यक्ष महोदयांना मी विनंती केलेली की हा विषय घेतला पाहिजे. गरजेचं आहे की लहान वयात आपल्या संविधानाच्या मुलांना आपले फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत अधिकार असतील किंवा कर्तव्य असतील हे माहिती होतील आणि खरं म्हणजे हे संविधान सर्व समावेशक आहे. समता, न्याय, बंधुता या सर्वांवर आधारित, या त्रिसूत्रीवर आधारित आपलं संविधान आहे. हे याच्यासाठी मी ही मागणी केली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.